श्रुती मनवेलीकर यांनी स्वीकारली सावलीतील एका अनाथ मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी. ज्ञानाच्या पंखांना बळ देण्यासाठी पुढाकार. निराधार मुलामुलींचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार. समाजापुढे केला एक आदर्श निर्माण. अनाथ मुलीच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न आणि त्या स्वप्नांना उभारी देण्यासाठी प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या माध्यमातून श्रुती मनवेलीकर यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. केडगाव येथील सावली संस्थेत राहणाऱ्या या मुलीच्या संपूर्ण शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी श्रुती मनवेलीकर यांनी घेतली. पालकत्व स्वीकारताना या निराधार मुलीच्या डोळ्यात आशेचे भाव दाटून आले. याप्रसंगी मुलीला आवश्यक शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देऊन प्रेमपूर्वक तिचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, श्रुती मनवेलीकर, ॲडव्होकेट रवींद्र शितोळे, सावली संस्थेचे नितेश बनसोडे, राजश्री शितोळे, सल्लागार विद्या बडवे, सचिव उज्ज्वला बोगावत, खजिनदार मेघना मनोत, लीला अग्रवाल, वैशाली देशपांडे, सारिका सौदनकर, लावण्या रायपेल्ली, प्रीती चिंचणे, सारिका चक्रनारायण, प्रतीक्षा जगताप, वर्षा मारवाडी, चिन्मयी राऊत आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रुती मनवेलीकर या सुरभी ब्युटी पार्लर अँड अकॅडमीच्या संचालिका असून त्यांनी स्वतःच्या अकॅडमीमार्फत शेकडो महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केले. अनेक महिलांना त्यांनी पार्लर व्यवसायात उभे केले, रोजगार निर्माण केला आणि महिला सक्षमीकरण ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली. आज त्यांनी एका निराधार मुलीचे शैक्षणिक पालकत्व घेऊन आदर्श निर्माण केल्याबद्दल प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या महिलांनी तसेच सावली संस्थेचे प्रमुख नितेश बनसोडे यांनी आभार व्यक्त केले. प्रयास ग्रुपच्या अध्यक्षिका अलकाताई, त्याचबरोबर आज ज्यांनी आमच्या संस्थेतल्या एका मुलीचं पालकत्व घेतले अशा श्रुतीताई यांचं मी सावली परिवाराकडून खूप खूप आभार मानते. आणि तसंच आता त्यांनी जसं पालकत्व घेतलं एका मुलीचं, तसेच ते आम्हाला 30 मुलांसाठी असेच पालकत्व जोडून देतील अशी आशा व्यक्त करते. शैक्षणिक पालकत्व जोडून देतील अशी आशा. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. आज प्रयास ग्रुपच्या आपल्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा यांच्या प्रेरणेनं आज सावलीतल्या मुलांसाठी शैक्षणिक पालकत्वाची योजना त्यांनी सुरू केली. तर त्याचं पहिलं अतिशय सन्मानाने आणि एकदम हृदयातून आमच्याच परिवारातल्या श्रुतीताई मनवेलीकर की ज्या प्रयास ग्रुपचे सदस्य आहेत आणि सावली परिवाराचेही सदस्य आहेत, त्यांनी आज एका मुलीचं 7,000 रुपये देऊन शैक्षणिक पालकत्व घेतलं. आणि त्यांनी असं संकल्प केलाय की त्या मुलीचं मी प्रत्येक वर्षी ती जोपर्यंत शिकेल तिला ज्या पद्धतीचं शिक्षणाचा खर्च पुढे पुढे येईल तो सगळा खर्च त्यांनी करायचं ठरवलं. ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सावली सोसायटीमध्ये आज आम्ही प्रयास ग्रुप आलेलो आहोत. त्यातली मी एक सदस्य आहे, श्रुती मनवेलीकर, आणि सुरभी ब्युटी पार्लर आणि अकॅडमीची संचालिका आहे. आणि हा माझा सुरभी परिवार आहे. तर आमच्या परिवाराची खूप दिवसापासून इच्छा होती की आपण काहीतरी केलं पाहिजे मॅडम, आपण करायला पाहिजे मुलींसाठी. आणि एका मुलीचं शैक्षणिक पालकत्व मी स्वीकारलेलं आहे आणि ते प्रत्येक वर्षी मी इथे येऊन ते पालकत्व निभावणार आहे. त्या मुलीला आता मुली वर्ल्ड कप जिंकतात, मुलींनी वर्ल्ड कप जिंकला तर त्या पद्धतीने त्यांना या पैशाचा काही खेळाचे क्लास लावायचे असतील, काही बुद्धिबळाचे क्लास लावायचे असतील, काही ड्रॉइंगचे क्लास लावायचे असतील तर त्याला उपयोग व्हावा यासाठी मी हे शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे. आणि त्या मुलींनी खूप मोठं व्हावं आणि आपला समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा यातून आमच्या सुरभी परिवाराने हे काम केलेलं आहे. आज आता आपण ज्या विषयासाठी आलो आहोत त्यामध्ये श्रुती मनवेलीकर ही जी आमच्या प्रयास ग्रुपची सदस्य आहे आणि अलकाताई मुंदडा या आमच्या अध्यक्ष आहे, त्या नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. आणि या अग्रेसर या भूमिकेतून नेहमीच्या चर्चासत्रातून आम्ही इथे एकदा येऊन गेल्यानंतर असं लक्षात आलं की इथल्या मुलांसाठी तुमच्या आमच्यासारखं मनामध्ये दातृत्व आणि मातृत्व असलेल्या लोकांनी जर याच्यासाठी सढळ हाताने मदत केली तर या जीवांचं चांगलं भविष्य घडेल. प्रत्येकाने आपला इथे येऊन वेळ थोडा दिला तर त्यांना माया आणि प्रेम सुद्धा मिळेल, कौतुक सुद्धा मिळेल. तर आता श्रुती मनवेलीकर यांच्याविषयी सांगते. यांचे वडील हे एक आदर्श हाडाचे शिक्षक जे बीडमध्ये रहिवासी होते, ते आज हयात नाहीत, पण ते स्वतः त्यांच्या कमाईमधला काही पार्शल मुलींना शिक्षणाला स्वतः दत्तक घेणं, त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा सगळा खर्च करणं, लग्न करून त्यांना सासरी पाठवणं इथपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. श्रुती मनवेलीकर यांच्या माहेरीच हा वसा आहे
की आपल्या कमाईतला पार्ट पार्शल देऊन जेवढं म्हणून समाजासाठी करता येईल तेवढं हे लोक करत असतात. त्यानंतर श्रुती मनवेलीकर या मोहन मनवेलीकरांच्या स्नुषा आहेत आणि मोहन मनवेलीकर हे सुद्धा अत्यंत हाडाचे, अत्यंत सज्जन आणि चांगले गृहस्थ म्हणून अहमदनगरमध्ये ओळखले जातात. आणि हे मनवेलीकर सर जे आहेत ते सर्वांना अतिशय मदत करणारे, ज्ञानदान करणारे असे प्रसिद्ध आहेत. आज समाजामध्ये आपण आपलं कमवताना, आपलं राहताना आपण जर थोडीशी त्याच्या पलीकडे जाऊन जर दृष्टी टाकली तर आपल्याला असं असंख्य लोकांच्या बाबतीत लक्षात येईल की त्यांना त्या गोष्टीचा अभाव आहे. त्या अभावाच्या ठिकाणी आपल्यामधलं काय असेल मातृत्व दातृत्व ते देऊन जर सर्वांनी असा मदतीचा हात पुढे केला, सावली सोसायटीतल्या बनसोडे सरांना जर त्यांनी या मुलांच्या साठी, आता श्रुती मनवेलीकर ज्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य किंवा जे लागणारे जे एका मुलीचे जेवढे पैसे आहेत वर्षाला 7,000 वगैरे ते यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आणि याच पद्धतीने त्यांना याचा प्रोपगंडा अजिबात करायचा नव्हता की बाबा मी हे करतीये, मी ते करतीये, कारण यांच्या वडिलांनी या हाताचं त्या हाताला कळू दिलं नाही. अशा परवरिशमध्ये त्या वाढलेल्या आहेत. अशा ठिकाणी ह्या माऊलीने केवळ अलकाताई मुंदडा यांच्याकडे बघून, त्यांचं समाजकार्य बघून मोठ्या निष्ठेने आणि विश्वासाने ही गोष्ट त्यांच्याशी शेअर केली. मी तिची मावशी आहे विद्या बडवे. तर याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती म्हणाली वडिलांचं हे कार्य मला पुढे सरकवायचं आहे आणि ते करण्यात मला मानसिक आनंद आहे. तर त्या कर्तव्यपूर्तीसाठी आज आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत. आणि श्रुती मनवेलीकरांनी या पद्धतीने, आता मी स्वतः प्रयास ग्रुपची सदस्य म्हणून मनापासून सांगते, आमच्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा यांच्या कॉन्टॅक्टचा विचार करता की आम्ही फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक महिलेला सांगू आणि आमच्या या सावली संस्थेसाठी, हे आमच्या कुटुंबातले आम्ही त्यांचे सदस्य झालो आहोत. आम्हाला त्यांच्या कार्याने फार प्रेरणा मिळाली आहे आणि श्रुतीच्या ह्या पद्धतीने काम करण्यामुळे आमच्या ग्रुपमधल्या सर्व सदस्यांना प्रेरणा मिळेल आणि प्रेरणा मिळाल्यामुळे असे असंख्य हात पुढे येतील अशी मी सदिच्छा व्यक्त करून नमस्कार, धन्यवाद.